मिरज तालुक्यातील बेडगमधील त्या कमानीबाबतचा निकाल सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या बाजूने लागलाय। बेडगचे सरपंच उमेश पाटील आणि 16 सदस्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39(1) नुसार कार्यवाही करण्याची आवश्यकता नसल्याचा निकाल पुणे विभागीय आयुक्तांनी दिलाय। तसेच तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य विष्णू पाटील यांचा राजीनामा मंजूर झाला असल्याने त्यांना सदर प्रकरणातून वगळण्यात येत आहे असंही नमूद करण्यात आलं आहे। सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या बाजूने ॲडव्होकेट सचिन पाटील यांनी काम पाहिले। मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कमान उभा करण्यासाठी सुरुवातीला निर्णय घेण्यात आला होता। मात्र आवश्यक कागदपत्र आणि सर्व परवानग्या नसल्यामुळे कमान बांधता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला। बेडग एसटी स्टँड जवळील कमानीचे बांधकाम सुरू होते, ते अतिक्रमण जागेत असल्याचं कारण देत त्याला विरोध करण्यात आला। मात्र समस्त आंबेडकरी समाज त्याच जागेवर कमान बांधण्यासाठी आग्रही होता। अन्य जागेत कमान बांधण्याचा दुसरा पर्याय पुढे आला, मात्र कमानीवरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला। दरम्यान एसटी स्टँड जवळील कमानीचे सुरू असलेले बांधकाम अतिक्रमित असल्याचं कारण देत पाडण्यात आले। त्यामुळे समस्त आंबेडकरी समाज संतप्त झाला। लॉंग मार्च आणि आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झाले। सरपंच उमेश पाटील आणि अन्य सदस्यांनी मुद्दामहून कमानीचे बांधकाम पाडल्याचा आरोप करण्यात आला। याबाबत सरपंच उमेश पाटील आणि अन्य सदस्यांच्या विरोधात विभागीय आयुक्तांच्याकडे कॅवेंट दाखल करण्यात आले। दरम्यान आंबेडकरी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शासनाने गावठाणाच्या बाहेर अन्य जागेमध्ये मुख्य रस्त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची मोठी कमान उभा केली। या कमानीचे लोकार्पण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान सरपंच उमेश पाटील आणि अन्य सदस्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारीच्या बाबतचा निकाल विभागीय महसूल आयुक्तांनी आता दिलेला आहे। हा निकाल सरपंच उमेश पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या बाजूने लागलाय। बेडगचे सरपंच उमेश पाटील आणि 16 सदस्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39(1) नुसार कार्यवाही करण्याची आवश्यकता नसल्याचा निकाल पुणे विभागीय आयुक्तांनी दिलाय।